आणि तुम्ही बघत आहात शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा। खरं तर होळीचा सण म्हटलं की रंगांची उधळण आणि पुरणपोळीचा गोडवा आपल्या मनात येतो। पुरणपोळी ही पारंपरिक आणि त्याचबरोबर आपला महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे। खरं तर आज पुरणपोळी नेमकी कशी तयार करायची, त्यात कोणकोणतं नवीन इनोव्हेशन्स आपण करू शकतो ते आज आपण शिकणार आहोत। आणि आज आपल्या खाद्ययात्रेमध्ये आपल्या सोबत आहेत सुरेखाताई चौधरी। त्या आपल्याला आज पुरणपोळी नेमकी कशी तयार करायची आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये त्या आपल्याला पुरणपोळी नेमकी कशी तयार करायची ते शिकवणार आहेत। चला तर मग या खाद्ययात्रेला आपण सुरुवात करूयात। नमस्कार ताई, शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रेमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खरं तर होळीच्या सणानिमित्त आपण पुरणपोळी तयार करते आहोत। तर एक नवी आणि सोप्या पद्धतीने आपण पुरणपोळी तयार करणार आहोत। तर आमच्या दर्शकांना आपण सांगा की पुरणपोळी तयार करण्यापूर्वी आपण काय टिप्स देऊ इच्छिणार? मी प्रमाण वगैरे सगळं सांगणार आणि त्यामध्ये काय असं सिक्रेट पदार्थ यूज केले आणि पुरणपोळी कशी सोप्या पद्धतीने बनवता येईल ते पण सांगणार। ओके, चला तर मग आपण पुरणपोळीच्या सामग्रीला सुरुवात करूयात की त्यामध्ये कोणकोणती आपण सामग्री घातलेली आहे। तर एक एक करून या ठिकाणी मला सामग्री दिसते आहे। तर आपण किती प्रमाणामध्ये आणि कोणकोणती सामग्री आपण यूज केलेली आहे ते आमच्या दर्शकांना सांगा। ही 2 वाट्या घेतली आहे आपण। अच्छा, आणि हे तांदूळ आहे, हे आपण कुठे आणि कधी यूज करायचे ते आपण शेवटी सांगणार आहे। ओके, आणि हे म्हणजे ते सिक्रेट पदार्थ आहे। ओके, आणि 2 वाट्या डाळ घेतली, त्याला 2 वाट्या साखर घ्यायची। आणि कोणाला गोड कमी लागत असेल तर कमी पण करू शकता। अच्छा, ते आपल्या आवडीनुसार आहे। आणि ही जायफळ पूड घेतली आहे। ओके, आणि ही विलायची पूड आहे, विलायची पूड आहे। ओके, ती एक एक दीड चमचा असं घातलं की होतं। कोणाला आवडतं नाही आवडत त्यांच्या आवडीनुसार। ओके, आणि थोडं मीठ, गोड पदार्थात मीठ घातलं की पदार्थ किती टाकायचं, त्याचं प्रमाण किती असणार मिठामध्ये? नाही, चिमूटभर, असं चिमूटभर, खूप नाही। ओके, त्यामुळे असं चव वाढतं। अच्छा, आणि चिमूटभर कणिक मध्ये पण आणि चिमूटभर पुरण शिजवताना त्यामध्ये। ओके, मला या ठिकाणी कणिक दिसतंय, तर याचं किती प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला? आपल्याला पोळ्या ज्या हिशोबाने करायच्या आहे त्या हिशोबाने 1 वाटीच कणिक घेतली आहे मी। ओके, कणिक असं आपल्याला खूप नाही लागणार। आणि पोळ्या पण आता मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे। नवीन शिकणाऱ्या मुली ज्यांचे आता लग्न झाले लगेच नाही करतायत पण होळीला पुरण करावंच लागतं। अच्छा, सासरी गेल्या मुलींना त्यासाठी सोपी पद्धत सांगणार आहे। खरं तर ही सगळी सामग्री बघून आपल्याला वाटतं की यासाठी पारंपरिक हाताची चव असणं देखील फार गरजेचं आहे। चला तर मग पुरणपोळीला आपण सुरुवात करूयात। मॅम, मला सांगा की सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आता? आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यावं लागेल। 2-3 पाण्याने डाळ धुवावं लागेल। चला तर मग 2 मिनिटांमध्ये या डाळीला आम्ही धुवून येतो। आम्ही आता ही डाळ धुवून आणलेली आहे। मॅम, मला सांगा की यानंतरची प्रोसेस काय असणार आहे आपली? आपल्याला पाणी घालून डाळ शिजवावं लागेल आधी। ओके, तर आपण ज्या वाटीने डाळ मोजून घेतली त्याच वाटीने 4 वाट्या पाणी घालून डाळ शिजवून घेऊ। ओके, 10 ते 15 मिनिटं डाळ शिजवून जाते। ओके, चला तर मग आम्ही डाळ शिजवून येतो आता। पण बघू शकता की आपली डाळ ही शिजलेली आहे। आपण यानंतरची प्रोसेस मॅमला विचारूयात। मॅम, मला सांगा की आपली डाळ देखील शिजलेली आहे, यानंतर आपण काय करायचं? आपण याला आता थोडं थंड होऊ देऊ आणि मिक्सरच्या पॉट मध्ये त्याला बारीक करून घेऊ। किती मिनिटं याला थंड होऊ द्यायचंय? 2 मिनिटं। त्याची वाफ जाऊ द्यायची, कारण पॉट अच्छा, नाहीतर खराब होईल। ओके, आणि आपण त्याला थोडं तुपामध्ये करून त्याला मग साखरेचा पाक आणू। ओके, आधी कसं नुसतं डाळ जशी शिजली की लगेच साखर टाकायची। ओके, आपण थोडं वेगळ्या पद्धतीने करत आहे ना। ओके, चला तर मग 2 मिनिटांमध्ये परत आम्ही येतोय। आपण बघू शकता की आपली जी डाळ आहे त्याची पेस्ट तयार झालेली आहे। आपण यानंतर काय करायचं आपण मॅमला विचारूयात। मला सांगा की आपली पेस्ट देखील डाळीची तयार झालेली आहे, तर यानंतर आपली प्रोसेस काय असणार आहे? आपण थोडं तूप घालून यामध्ये भांड्यामध्ये त्याला परतून घेऊ आणि मग साखर टाकू। ओके, तर चला तर मग 1 चमच आपण या भांड्यामध्ये तूप घालूयात।
आपण यामध्ये तूप घालून साखर घालून विरघळून घेतलंय. ओके. आणि ते पाकास आलाय छान. आता बघा कसं असं छान पोळी अच्छा, वाव. बनवण्यासाठी खूप तयार सुंदर. होत आहे. आणि आपण बघू शकता की आपण तूप घातलं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपण डाळ घातल्यानंतर त्याला अगदी त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि त्याचा सुगंध जो आहे खरंच फार सुंदर येतो आहे. अगदी स्वादिष्ट सुगंध आपल्या नाकामध्ये या ठिकाणी दरवळतो आहे. मॅम, आपलं पाक तयार झालेलं आहे, तर यानंतर यामध्ये काय काय वस्तू टाकायच्यात आपल्याला? आपण विलायची पूड टाकू. ओके. किती चम्मच टाकणार? चवीनुसार ओके. 1 ते 1.5 चम्मच टाकता येईल. ओके. हे जायफळ पूड आहे, ती पण 1 ते 1.5 चम्मच घालू आपण. ओके. त्यामुळे पुरणाला फार छान असा स्वाद येतो. ओके. आणि चिमूटभर आपलं मीठ हम्म. चवीनुसार. अच्छा. हे सगळं मिक्स करू. आपण या ठिकाणी इलायची, जायफळ आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या पुरणाला अगदी स्वादिष्ट असा स्वाद येणार आहे. मॅम, मला सांगा की आता आपलं पुरणाचं पाक देखील अगदी सुंदररित्या तयार झालेलं आहे, तर यानंतरची प्रोसेस काय असणार आपली? आपण आता ते थंड पण झालंय आणि आपण आता पोळी करायला घेऊ त्याची. ओके. ओके. त्यासाठी आपल्याला गव्हाची कणिक आपण 1 वाटी घेतली आहे. हम्म. आणि डायरेक्ट ते कसं आपण घट्ट याच्यासाठी बनवलं ओके. की ते पातळ राहिलं की पोळी जमत नाही आणि पलटवताना ताव्याला चिपकतं. हा. हे थोडं घट्ट केल्यामुळे ताव्याला नाही चिपकणार ते. आणि आपण जो सिक्रेट पदार्थ वापरलाय त्यामुळे त्याला छान बाइंडिंग पण येतं, चव खुसखुशीतपणा येतो पुरणाला. ओके. जसं तुम्ही तो सिक्रेट पदार्थ म्हटलं त्याबद्दल आमच्या दर्शकांना सांगा. हे तांदूळ आहे. अच्छा. आणि डाळ शिजवताना 2 चम्मच तांदूळ 2 वाट्यांमध्ये घातले होते. ओके. त्यामुळे असं थोडं चिकटपणा पण येतो आणि छान असं बाइंडिंग येतं पोळीला. पोळी फाटत नाही अशी. अच्छा. ते पलटवताना वगैरे कशा तुटतात ना पोळ्या, त्या तुटत नाही. ओके. तर आता आपल्याला याच्या पोळ्या तयार करायच्या आहेत. चला तर मग आपण याच्या पोळ्या तयार करून घेऊया. आपण बघू शकता की या पाकाचा जो गोळा आहे तो ताईंनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. ताई, याचं जी पोळी आपण तयार करणार आहात ती बनवून दाखवा. हा गोळा आहे आणि ही आपली कणिक आहे. आपल्याला न भिजवता न त्याला त्रास घेता सोप्या पद्धतीने आपण आज पोळी बनवणार आहे. म्हणजे आपल्याला पोळी लाटण्याची गरज नाहीये. आपण तूप घालून त्याला असं परतवून घेणार. आपण या पुरणपोळीमध्ये तूप घातलेलं आहे आणि त्याला छान आता परतवून घेणार आहेत ताई. ही पोळी आपल्याला असं झेलून पण हे परतवता येतं किंवा आपल्याला दुसऱ्या ताटामध्ये पण काढून अशी करता येतं. असं ही अंगावर उडण्याची भीती असते, सगळ्यांनाच नाही जमत हा प्रकार. ओके. थोडं बनवायला खूप सोपी आहे. आपल्याला जितकी मोठी पोळी करायची तितका मोठा उंडा घेता येतो आपल्याला. आणि त्याला असं हातावर पण बनवता येतं आपल्याला आणि असं कापड घालून पण बनवता येतं. डायरेक्ट आपण यावर यामध्ये कोरपाट मध्ये आपण कापड ठेवलेलं आहे, तर याचा काय उपयोग? चिपकणार नाही, लगेच ते आपल्याला हातावर त्यामध्ये टाकता येईल. अच्छा. नाहीतर मग पोळपाटावरून काढायला त्रास होईल आपल्याला. अगदी बरोबर. म्हणून फार सुंदर ट्रिक्स ताईंनी सांगितलेले आपल्याला.
आणि जेवढी पातळ करायची आपल्याला हा, हा. पोळी तेवढी करता येतं. अच्छा. आधी तव्याला तूप लावून घ्यायचं. ओके. वाव. आपण बघू शकता की आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये मॅमनी पुरणपोळी तयार केलेली आहे. आपण बघू शकता की अगदी मऊ अशी पुरणपोळी तयार झालेली आहे आणि याचा सुगंध इतका स्वादिष्ट स्वाद आपल्याला माझ्या नाकामध्ये दरवळतो आहे. आणि खरंच फार सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये आमच्या दर्शकांना पुरणपोळी नक्की कशी बनवायची ते आपण सांगितलं अगदी सोप्या पद्धतीमध्ये. मॅम मला सांगा की आपलं अनुभव कसं होतं आजचं? फार छान. काय वाटलं तुम्हाला? नवीन काहीतरी म्हणजे शिकवता आलं मला आणि नवीन मुलींसाठी थोडं असं करून दाखवता आलं. ओके. मला सांगा की आपण ही पुरणपोळी तयार केलेली आहे, तर यासोबत अजून आपल्याला कोणकोणते पदार्थ आपल्याला म्हणजे खाता येणार, जसं की आपण पुरणपोळी सोबत तूप घेतो, अजून काय काही? दुधासोबत खातो आम्ही. अच्छा. आमच्याकडे दुधासोबत खातो, दुधामध्ये तूप घालून आणि मग ती पुरणपोळी खातो. अच्छा. चला तर मग आपण छान या पुरणपोळीला डेकोरेट करून तुमच्या समोर आम्ही घेऊन येतो. आपण बघू शकता की फार सुंदर ताईंनी या ठिकाणी डेकोरेट केलेलं आहे. पुरणपोळी आहे, पुरणपोळीच्या वरती तूप घातलेलं आहे, एका बाउलमध्ये तूप आहे आणि बाजूला दूध देखील आहे. तर आपण या पुरणपोळीचा स्वाद तुपासोबत त्याचबरोबर दुधासोबत देखील घेऊ शकतो. मी देखील याची चव नक्कीच घेणार आहे. तुम्ही सुद्धा ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये सुरेखा त्यांनी सांगितलेली पुरणपोळी नक्की घरी ट्राय करा आणि होळीचा आनंद द्विगुणित करा. ताई, आपण शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रामध्ये आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आभार. आपले पण आभार माझ्याकडनं आपली रेसिपी करून घेतल्याबद्दल. थँक्यू. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह. तोवर नमस्कार.